सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते पदाच्या मागणीसाठी एमआयएम पक्षाने आक्रमक पवित्रा घेतलाय। शहरातल्या क्युमाइन क्लब परिसरात पक्षाचे नेते इर्शाद भाई जागीरदार यांच्या नेतृत्वात सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन केले। महानगरपालिकेत एमआयएम हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष आहे, त्यामुळे कायद्यानुसार विरोधी पक्षनेते पद त्यांनाच मिळायला हवे। मात्र निवडणूक निकालानंतर 6 महिने उलटूनही सत्ताधारी आणि प्रशासनाने जाणीवपूर्वक हे पद रिक्त ठेवल्याचा आणि सत्तेचा दुरुपयोग करून लोकशाहीची पायमल्ली करत असल्याचा आरोप एमआयएमने केलाय। बॉम्बे उच्च न्यायालयाच्या एका जुन्या निकालानुसार आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार सभागृहातील सर्वाधिक संख्याबळ असलेल्या विरोधी पक्षालाच या पदावर बसण्याचा कायदेशीर अधिकार आहे, असे आंदोलकांनी स्पष्ट केलंय। कोणत्याही नव्या आघाडीला हे पद देता येणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधलंय। प्रशासनाने येत्या 15 दिवसात एमआयएमला विरोधी पक्षनेतेपद घोषित न केल्यास न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्याचा आणि रस्त्यावर उतरून भव्य मोर्चा काढण्याचा थेट इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आलाय। आज मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन तर्फे धुळ्यातलं महापालिकेतलं विरोधी पक्ष नेता जे मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचा अधिकार आहे ते मिळवण्यासाठी आम्हाला लोकशाही वाचवण्यासाठी धरणं आंदोलन करायची गरज पडत आहे। ही अत्यंत लोकशाहीसाठी दुःखद घटना आहे की ज्या पक्षाचा संवैधानिक अधिकार त्या पदावर आहे त्या पक्षाला त्या पदापासून लांब ठेवलं जात आहे, सत्तेचा दुरुपयोग होत आहे, पॉलिटिकल प्रेशर वापरलं जात आहे आणि ज्या लोकांपाशी बळसंख्या नाही आहे तसे लोकांना हा विरोधी पक्ष नेता बहाल करायची काही जातीवादी पक्षांबरोबर मिळून एक साजिश रचली जात आहे। हे अत्यंत हास्यास्पद गोष्ट आहे की राज्यात आणि केंद्रात सत्तेमध्ये असलेले तिन्ही पक्ष धुळे महापालिकेत पण सत्तेत पाहिजे आणि विरोधी पक्ष नेता पण त्यांनाच पाहिजे। हमारी दिल्ली हमारे साथ में आओ अशी ही जी रचना रचायची धुळे महापालिकेतला खरा विरोध मोडून काढण्यासाठी हे साजिश रचली जात आहे। वास्तविक पाहता महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट 1949 अंतर्गत स्पष्टपणे लिहिलेलं आहे की सेकंड लार्जेस्ट पार्टी जी असणार आहे त्याला विरोधी पक्षनेता पद बहाल करण्यात यावं। बॉम्बे हायकोर्टने 2012 मध्ये संजय देवराम भोईर वर्सेस मेयर ऑफ ठाणे याच्यात स्पष्टपणे आदेश दिलेले आहे की सेकंड लार्जेस्ट पार्टीला द्यायचं ना की कोणत्या आघाडीला द्यायचं। आणि माझं हे पूर्ण विश्वास आहे न्यायपालिकेवर की आम्हाला विजय मिळेल। आमची धुळ्याचे महापौर मॅडमांना आज आमचे नगरसेवक निवेदन देत आहे की त्यांनी 15 दिवसात धुळ्याचा विरोधी पक्षनेता डिक्लेअर करावा किंवा 15 दिवसानंतर आम्ही औरंगाबाद खंडपीठात आमची याचिका दाखल करणार आणि औरंगाबाद खंडपीठाकडून स्पष्ट निर्देश धुळ्याच्या महापौरांसाठी आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। मी स्पष्टपणे तुम्हाला एक सांगतो की सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून एमआयएम पार्टी आहे। बळसंख्याच्या आधारावर आम्हाला ते विरोधी पक्षनेता पद भेटते। हे कायद्यात हे डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान ते सांगत आहे। जर कोणी संविधान सोडून वेगळं काम करत असतील त्यासाठी आज आम्हाला रस्त्यावर उतरायला गरज पडलेली आहे। हे तर फक्त झाकी होती, त्यानंतर आम्ही महापालिकेवर मोर्चा काढू, मोठा आंदोलन छेडलं जाईल आणि जर एमआयएम रस्त्यावर उतरली तर जे संविधानाला साईडला ठेवून जे चुकीचे काम करत आहे त्यांना पळता भुई कमी करण्यासाठी एमआयएम रस्त्यावर उतरेल। आणि जे राष्ट्रवादी सांगत आहे की 8+5 आमचे 13 ती आघाडी आहे, बॉम्बे हायकोर्टचा निकाल तुम्ही वाचा, त्या स्पष्टपणे लिहिलेल्या आघाडीला नाही तर सेकंड लार्जेस्ट पार्टीच्या नेत्याला विरोधी पक्षनेता पद देण्यात यावं। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।